आज आपण 4 टक्स असलेल्या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. उंची आहे आपली 13.5 इंच, चेस्ट आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग घेणार आहोत 8 इंच, गळा आहे फ्रंट नेक 6 इंच, बॅक नेक 8 इंच, बाही उंची 5 इंच, दंडघेर 6 इंच. याच्यात आपण पेपर कटिंग बघू. ब्लाऊजची पहिले आपण उंची मोजून घेऊ. उंची आहे 13.5 इंच, आपण त्यामध्ये 1 इंच मिळवणार आहोत 14.5 इंच. गळा आपण 2.5 इंचावर टाकणार आहोत. 5.5 वर आपण शोल्डर टाकायचे. छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण 8 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवलं 9.5 इंच. फ्रंट नेक आहे आपला 6 इंच. एक सरळ रेष मारायची, चौकोन तयार करून घ्यायचा. मोंढ्याचे माप टाकायचं आहे 6 इंचावर. त्याचा पण चौकोन तयार करून घ्यायचा. मोंढ्याचा आकार टाकायचा आहे. पहिला आकार 1.5 इंचावर, दुसरा आकार 2 इंचावर. त्याला गोल आकार देऊन घेऊ. गळ्याला पण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडनी क्रॉस पट्टीचे माप टाकायचे आहे. गळ्याच्या साईडनी 3 इंच आणि ह्या मोंढ्याच्या साईडनी 2.5 इंच. याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा. क्रॉस पट्टीचा आकार देऊन झाल्यानंतर आपण ह्या शोल्डरचा आपण सेंटर काढणार आहोत. या सेंटरपासून सरळ रेषेमध्ये क्रॉस पट्टीवर आपण पहिल्या टक्सचे माप काढून घेऊ. ह्या सरळ रेषेमध्ये सेंटर काढून घ्यायचा. 2.5 इंचावर आपण पहिला टक्स टाकणार आहोत. हा पहिला टक्स आपण 2.5 इंचावर घेतलेला आहे. ह्या दोन्ही टक्समधले 1.5 इंचाचा अंतर पाहिजे. ह्या 1.5 इंचापासून थोडासा आपण खाली तिरका आकार देणार आहोत. याला तिरकी रेष द्यायची. हा झाला आपला दुसरा टक्स. परत 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपण हा मोंढ्यातला टक्स आपण देणार आहोत. हा सरळ मोंढ्यामध्ये एक द्यायचा आहे. ह्या सरळ रेषेमध्ये याच्या समोरचा आपण हा टक्स घेणार आहोत. ह्या प्रत्येक टक्समध्ये आपल्याला 1.5 इंचाचा अंतर असला पाहिजे. याची आता पेपर कटिंग करून घेऊ. हा पुढचा गोल आकार आपण कट करून घेऊ. गळ्याचाही आकार आपण कापून घेणार आहोत.
ही झाली आपली बॅक साईड, ही झाली आपली फ्रंट साईड. आता आपण बाहीची कटिंग बघू. बाही उंची आहे 5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत. 6.5 इंच. मोंढा घेतलेला आहे आपण 6 इंच, त्यामध्ये आपण 2 इंच मिळवणार 8 इंच. ही झाली आपली बाहीची घडी. 2.5 इंचावर एक खूण करायची बाहीचा आकार देण्यासाठी. 1 इंचावर ह्या साईडनी, 1 इंच दुसऱ्या साईडनी. हे दोन्ही आकार आपण जोडून घेणार आहोत. बाहीला अर्धा इंचाचा आपण तिरका कट देणार आहोत. बाहीची कटिंग करून घेऊ. ही झाली आपली बाहीची कटिंग. ही झाली आपली बाहीची कटिंग. ही आपली बॅक साईड. आपल्याला बॅक साईडचा गळा जेवढा पाहिजे असेल तेवढा आपण वाढवू शकतो. ही झाली आपली फ्रंट साईड. ह्या फ्रंट साईडला ज्यावेळेस आपण कपड्यावर टाकणार आहोत ब्लाऊजची कटिंग आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस अर्धा इंच आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंच इथे वाढवणार आहोत, असा तिरका, आणि 1.5 इंच दुसऱ्या साईडनी मोंढ्याच्या साईडनी सेम तिरका आपण याच्यामध्ये वाढवणार आहोत. हे वाढवलेलं आपलं टक्ससाठी असेल. अर्धा इंच या साईडनी आणि 1.5 इंच दुसऱ्या साईडनी आपण वाढवणार आहोत ब्लाऊजवर. आणि वाढवताना इथे वाढवायचं नाही आहे, फक्त खालच्या साईडनीच असा क्रॉसमध्ये आपण घेणार आहोत. ही झाली आपली बाहीची कटिंग. ही आपली 4 टक्स 32 चेस्ट असलेल्या 4 टक्सची ब्लाऊज कटिंग.